The last video, we have learned about the cell division and the two main types of cell division, that is the mitosis and meiosis. Out of that, first step, that is the mitosis, जे की आपण त्याला सूत्री विभाजन सांगतो, तो mitosis चा पार्ट आपण पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये जो फर्स्ट पॉइंट आहे तो काय सांगतो आपण मग सोमॅटिक सेल अँड द स्टेम सेल, किंवा आपण लास्ट व्हिडिओ मध्ये हा पॉइंट सांगितला होता कुठला, the process of mitosis that can be done in the somatic cells and the stem cell. हे जे काही मायटोसिस आहे किंवा सूत्री विभाजन आहे, ते सूत्री विभाजन आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या काही पेशी आणि मूल पेशी याच्यामध्ये होतं. मग यातील पॉइंट काय सांगतो आपण, सोमॅटिक सेल अँड द स्टेम सेल डिवाइड बाय द मायटोसिस. जे काही सूत्री विभाजन आहे त्या सूत्री विभाजनामध्ये किंवा त्याच्या सहाय्यानं काही पेशी आणि मूल पेशी यांचं काय होतं, विभाजन होतं. मग मायटोसिस इज कम्प्लिटेड थ्रू द टू मेन स्टेप्स सांगितले. हे जे काही सूत्री विभाजन आहे किंवा मायटोसिस आहे हे कम्प्लीट होण्यासाठी किंवा हे मायटोसिस प्रोसेस पूर्ण होण्यासाठी त्यात काही दोन स्टेप्स आहेत. तर दोन स्टेप कुठल्या सांगतो आपण, those two steps are the karyokinesis, that is the nuclear division, and second one that is the cytokinesis, that is the cytoplasmic division वगैरे सांगता येईल. मायटोसिस प्रोसेस आहे ते मायटोसिस प्रोसेस कंप्लीट होण्यासाठी किंवा पूर्ण घडण्यासाठी त्या ठिकाणी दोन टप्पे आहेत. त्याच्यापैकी फर्स्ट स्टेप काय सांगतो आपण, कॅरिओकायनेसिस आहे, जे की आपण त्याला प्रकल विभाजन आणि त्यालाच आपण काय म्हणू शकतो, न्यूक्लिअर डिव्हिजन म्हणजे केंद्रकाचं विभाजन होतं. हे झालं फर्स्ट स्टेप. आणि सेकंड स्टेप काय सांगतो आपण, सायटोकायनेसिस, जे की आपण त्यासाठी परिकल विभाजन म्हणजे सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन, जे की त्या ठिकाणी पेशीद्रव्याचं काय होणार असेल, विभाजन वगैरे होणार असेल. मग कॅरिओकायनेसिस इज कम्प्लिटेड थ्रू द फोर स्टेप. हे जे काही कॅरिओकायनेसिस आहे ते कॅरिओकायनेसिस कम्प्लीट होण्यासाठी त्या ठिकाणी फोर स्टेप आहेत. त्या फोर स्टेप कोणत्या सांगतो आपण, मग त्या ठिकाणी प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज आणि लास्ट वन दॅट इज द टिलोफेज असेल. हे जे काही फोर स्टेप आहे त्या फोर स्टेपच्या सहाय्यानं त्या ठिकाणी काय होतं, कॅरिओकायनेसिस प्रोसेस कम्प्लीट वगैरे होतं. मग आउट ऑफ दॅट फर्स्ट स्टेप इज अ प्रोफेज. त्याच्यापैकी जे काही पहिली स्टेप आहे ते कोणती सांगतो आपण, प्रोफेज असेल आणि त्याला मराठीमध्ये आपण पूर्वावस्था वगैरे सांगतो. तर त्या प्रोफेज मधला जो काही फर्स्ट पॉइंट आहे तो कोणता सांगतो मग आपण, इन द प्रोफेज द कंडेन्सेशन ऑफ बेसिकली थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम स्टार्ट वगैरे सांगितलं. ठीक आहे, पॉइंट काय असेल, इन द प्रोफेज द कंडेन्सेशन ऑफ बेसिकली थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम स्टार्ट वगैरे. हे जे काही प्रोफेज आहे या प्रोफेज मध्ये एकदम सुरुवातीला एखाद्या नाजूक धाग्यासारखे जे काही असणारे क्रोमोझोम आहेत किंवा गुणसूत्र आहेत यांचं काय होतं, कंडेन्सेशन होण्यासाठी सुरुवात होतं. कंडेन्सेशन म्हणजे आपण या ठिकाणी त्याचं आकुंचन होण्यासाठी सुरुवात वगैरे होणार असेल. तर हे कंडेन्सेशन झाल्यामुळं काय होतं मग, ड्यू टू कंडेन्सेशन they become short and thick and they start to appear along with the pairs of a sister chromatid वगैरे सांगितलं. एकदम इनिशियल कंडिशनला हे जे काही क्रोमोझोम आहे हे क्रोमोझोम पूर्णपणे थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर दाखवतात. पण त्याच क्रोमोझोम मध्ये कंडेन्सेशन झाल्यानंतर ते कसे होतात, शॉर्ट आणि थिक होतात, जे की त्याचं स्ट्रक्चर काय होतं या फॉर्म मध्ये बघायला भेटतं. आणि ते शॉर्ट आणि थिक झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होणार असेल मग, they start to appear along with the pair of a sister chromatid वगैरे सांगितलं. ज्यावेळेस या थिन थ्रेड लाईक क्रोमोझोमचं कंडेन्सेशन होतं, कंडेन्सेशन झाल्यानंतर ते पूर्णपणे शॉर्ट आणि थिक होतात. शॉर्ट आणि थिक झाल्यानंतर ते आपल्याला त्यांच्या काय पेअर ऑफ सिस्टर क्रोमॅटिड या फॉर्म मध्ये बघण्यासाठी सुरुवात होतं. पेअर ऑफ सिस्टर क्रोमॅटिड आहे, जे की आपण त्याला अर्धगुणसूत्र जोडी वगैरे सांगतो. तर the centrioles duplicate and each centriole moves to the opposite poles of the cell वगैरे सांगितलं. हे जे काही स्ट्रक्चर वगैरे असेल या स्ट्रक्चर मध्ये हा जो काही पार्ट आहे तो सेंट्रिओलचा आहे, जे की आपण त्याला मराठीमध्ये तारा केंद्र सांगतो. मग ह्या सेंट्रिओलचं काय होणार असेल, डुप्लिकेट तयार होतं. ह्या सेंट्रिओलचं डुप्लिकेट तयार होतं आणि डुप्लिकेट तयार झाल्यानंतर हा जो काही सेंट्रिओलचा पार्ट आहे तो काय करणार असेल, that can be moved in the opposite poles of the cell. आणि हे जे काही पेशी वगैरे असेल त्या पेशीच्या विरुद्ध ध्रुवाकडे हे सेंट्रिओल काय होतं, जाण्याचा प्रकार वगैरे करतात. आणि परत न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड द न्यूक्लिओलस स्टार्ट टू डिसअपियर वगैरे सांगितलं. जे काही प्रोफेज असेल त्या प्रोफेज मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस हे काय होतात, डिसअपियर होण्यासाठी सुरुवात होतात. किंवा केंद्रकावरण असेल किंवा न्यूक्लिओलस वगैरे असेल हे पूर्णपणे अदृश्य होण्यासाठी सुरुवात कोणत्या फेज मध्ये होत असेल, प्रोफेज मध्ये होत असेल. ठीक आहे, हे झालं फर्स्ट स्टेप प्रोफेजचं. त्याच्यानंतरची सेकंड स्टेप आहे जी की आपण त्याला मेटाफेज सांगतो. आणि त्या मेटाफेजला आपण मराठीमध्ये
मध्यावस्था वगैरे सांगतो. तर मेटाफेज मध्ये फर्स्ट पॉइंट आहे तो कोणता सांगतो आपण मग, द न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियोलस कम्प्लिटली डिसॅपियर्ड वगैरे सांगता येईल. हे मेटाफेज साठी स्ट्रक्चर वगैरे आहे. आणि या मेटाफेज मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस हे दोन्ही फॅक्टर काय व्हायले, कम्प्लिटली डिसॅपियर व्हायले किंवा पूर्णपणे अदृश्य वगैरे होत आहेत. हे आपल्याला मेटाफेजच्या स्ट्रक्चर मध्ये बघायला भेटतं. प्रोफेज आहे, ह्या प्रोफेज मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लियोलस हे दोन्ही पार्ट काय व्हायले, डिसॅपियर होण्यासाठी स्टार्ट व्हायले, डिसॅपियर होण्यासाठी सुरुवात व्हायले. पण मेटाफेज मध्ये ते दोन्ही पार्ट काय झाले, कम्प्लिटली डिसॅपियर वगैरे झालेले आहेत. त्याच्यानंतर द क्रोमोझोम कम्प्लीट देअर कंडेन्सेशन अँड दे बिकम क्लिअरली विजिबल अलॉंग विथ देअर सिस्टर क्रोमॅटिड्स वगैरे सांगितलं. जे काही मेटाफेज आहे त्या मेटाफेज मध्ये असणारे जे काही क्रोमोझोम आहे ते क्रोमोझोमचं कंडेन्सेशन पूर्णपणे झालेलं आहे. आणि कंडेन्सेशन झाल्यानंतर ते आपल्याला काय, पेअर ऑफ सिस्टर क्रोमॅटिड हे क्लिअरली बघायला भेटतं किंवा स्पष्ट स्वरूपामध्ये अर्धगुणसूत्र जोडी ह्या गुणसूत्राची बघायला भेटते. याच्यामध्ये कंडेन्सेशन सुरुवात झालं होतं आणि ते जे काही पेअर ऑफ सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत ते आपल्याला दिसण्यासाठी सुरुवात झाले होते. पण मेटाफेज मध्ये जे काही पेअर ऑफ सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत ते आपल्याला काय स्पष्टपणे बघायला भेटतात आणि मेटाफेज मध्ये कंडेन्सेशन वगैरे पूर्ण झालेलं आपल्याला बघायला भेटतं. त्याच्यानंतर ऑल क्रोमोझोम आर अरेंज्ड पॅरलल टू द इक्वेटोरियल प्लेन ऑफ द सेल वगैरे सांगितलं. आणि हे जे काही सर्व क्रोमोझोम वगैरे आहेत ते क्रोमोझोम आपल्याला या सेल मध्ये जो काही इक्वेटोरियल प्लेन आहे किंवा जो काही विषुववृत्तीय प्रतल असेल ते विषुववृत्तीय प्रतलामध्ये सर्व गुणसूत्र आपल्याला काय पॅरलल कंडिशन मध्ये किंवा समांतर पद्धतीने त्यांची आपल्याला अरेंजमेंट किंवा रचना वगैरे मेटाफेज मध्ये बघायला भेटते. त्याच्यानंतर a special type of flexible protein fiber are formed between the centromere of each chromosome and both the centrioles वगैरे सांगितलं. आता या स्ट्रक्चर मध्ये हा क्रोमोझोमचा पार्ट आहे आणि क्रोमोझोमचा जो काही कन्स्ट्रिक्टेड पार्ट आहे त्याच कन्स्ट्रिक्टेड पार्टला काय म्हणतो आपण, सेंट्रोमियर वगैरे सांगतो. सेलच्या अपोजिट पोल्स कडे हा जो काही दोन पार्ट बघायला भेटणार असेल तो पार्ट कोणता म्हणतो आपण, सेंट्रिओलचा वगैरे सांगतो. मग सेंट्रिओल आणि क्रोमोझोमचा जो काही कन्स्ट्रिक्टेड पार्ट म्हणजे ते आपण त्या ठिकाणी सेंट्रोमियर सांगतो. सेंट्रोमियर आणि सेंट्रिओल ह्या दोघांच्या मधल्या साईडला त्या ठिकाणी काय एक स्पेशल फ्लेक्झिबल प्रोटीन फायबर वगैरे तयार होतो. जे की तो फायबर त्यालाच आपण त्या ठिकाणी स्पिंडल फायबर म्हणतो. मग तो स्पिंडल फायबर सेंट्रोमियर आणि सेंट्रिओल ह्या दोघांच्या मधल्या साईडला काय तयार वगैरे होणारच असेल किंवा त्या ठिकाणी तयार वगैरे झाला आहे. हा आहे आपला सेकंड स्टेपचा पार्ट मेटाफेजचा. त्याच्यानंतर थर्ड स्टेप आहे जे की आपण त्याला काय सांगतो, अॅनाफेज वगैरे असेल. आणि त्या अॅनाफेज साठी आपण मराठीमध्ये पश्चावस्था वगैरे सांगतो. तर अॅनाफेज मधला जो काही फर्स्ट पॉइंट आहे तो कोणता सांगतो पण मग अॅनाफेज साठी जे काय असणारे डायग्राम असेल ते डायग्राम आपल्याला या ठिकाणी बघायला वगैरे भेटते. त्याच्यामधला फर्स्ट पॉइंट आहे, इन अॅनाफेज द सेंट्रोमियर स्प्लिट अँड देअरबाय sister chromatids of each chromosome separate and they are pulled apart in the opposite direction with the help of a spindle fiber वगैरे सांगितलं. जे काही अॅनाफेज वगैरे असेल किंवा जे काही पश्चावस्था वगैरे असेल त्या अॅनाफेज मध्ये क्रोमोझोमचा जो काही सेंट्रोमियरचा पार्ट आहे तो सेंट्रोमियरचा पार्ट काय व्हायलाय एकमेकापासून सेपरेट व्हायला आणि एकमेकापासून सेपरेट झाल्यानंतर क्रोमोझोमचे यातनी दोन पार्ट तयार व्हायला आणि दोन्ही पार्ट काय व्हायले जे काही सेंट्रिओल वगैरे असेल त्या सेंट्रिओल कडं ते दोन्ही पार्ट एकमेकापासून दूर वगैरे खेचले जातात. आणि परत द सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड्स आर कॉल्ड ॲज अ डॉटर क्रोमोझोम वगैरे सांगितलं. जो काही क्रोमोझोमचा पार्ट आहे आपण क्रोमोझोमचं स्ट्रक्चर काय सांगतो, क्रोमोझोमचं स्ट्रक्चर आपण एक्स शेप्ड वगैरे सांगतो. याचा जो काही सेंट्रल पार्ट आहे किंवा कन्स्ट्रिक्टेड पार्ट आहे त्यालाच आपण त्या ठिकाणी सेंट्रोमियर सांगतो. मग अॅनाफेज मध्ये ह्या सेंट्रोमियर पासून क्रोमोझोम एकमेकापासून काय होतात सेपरेट होतात आणि जे काही सेपरेट झालेले क्रोमोझोम आहेत म्हणजे याचं नेक्स्ट स्ट्रक्चर काय बघायला भेटतं आपल्याला, या फॉर्म मध्ये या ठिकाणी स्ट्रक्चर वगैरे बघायला भेटतं आपल्याला. क्रोमोझोमचं सेंट्रोमियर पासून सेपरेशन झाल्यानंतर या प्रमाणामध्ये स्ट्रक्चर बघायला भेटतं. आणि हे जे काही क्रोमोझोमचा पार्ट आहे हा क्रोमोझोमचा सेंट्रोमियरचा पार्ट आणि सेंट्रिओल या दोघांमध्ये त्या ठिकाणी काय असणार आहे एक स्पिंडल फायबर आहे. त्याच्यामुळं ते क्रोमोझोम आपल्याला एकमेकापासून दूर झालेले वगैरे बघायला भेटतात. आणि ते जे काही दूर झालेले क्रोमोझोमचे पार्ट आहेत त्यांनाच काय म्हणतो आपण डॉटर क्रोमोझोम वगैरे सांगतो. तर द क्रोमोझोम बीइंग पुल्ड अपीअर लाईक अ बंच ऑफ बनाना वगैरे सांगितलं. आणि हे जे काही गुणसूत्र वगैरे आहेत ते गुणसूत्र एकमेकापासून जे काही दूर वगैरे गेले ते दूर गेल्यानंतर त्याची जे काही रचना वगैरे आहे ते रचना आपल्याला
एखाद्या केळीच्या घडासारखी वगैरे बघायला भेटते. अँड इन दिस वे each set of chromosome reach at the two opposite poles of the cell. मग अशाच प्रकारे क्रोमोझोमचे जे काही दोन पार्ट वगैरे तयार व्हायला हे दोन्ही पार्ट आपल्याला त्या पेशीच्या विरुद्ध दिशेला गेलेले बघण्यासाठी ह्या स्ट्रक्चर मध्ये बघायला भेटतं. लास्ट स्टेप आहे फोर्थ वन स्टेप, जे की आपण त्याला त्या ठिकाणी टेलोफेज सांगतो. आणि शेवटची स्टेप असल्यामुळे त्याला त्या ठिकाणी नाव काय आहे, अंत्यावस्था वगैरे असेल. तर त्या टेलोफेज मध्ये जो काही असणारा फर्स्ट पॉइंट आहे तो आपण कोणता सांगतो, द क्रोमोझोम which have reached at the opposite poles of the cell now start to decondense वगैरे सांगितलं. आपण आता एनाफेज वगैरे सांगितलं. त्या एनाफेज मध्ये आपण काय सांगितलं, जे काही सेंट्रिओल्स वगैरे आहेत ते सेंट्रिओल्स पूर्णपणे अपोजिट सेल कडे वगैरे आहे, ठीक आहे. आणि हे जे काही अपोजिट पोल्स कडे असणारे जे काही सेंट्रिओल्स वगैरे आहेत त्या सेंट्रिओल्स कडे हा क्रोमोझोमचा पार्ट वगैरे अट्रॅक्ट वगैरे होत आहे. पण आपण या टेलोफेज मध्ये पॉइंट काय सांगतोय, द क्रोमोझोम which have reached at the opposite poles of the cell now start to decondense and due to which they again become thread like thin and the visible structure वगैरे सांगितलं. टेलोफेज आहे, ह्या टेलोफेज मध्ये जे काही असणारे क्रोमोझोम आहे ते क्रोमोझोम काय झालं होतं या ठिकाणी एनाफेज मध्ये पूर्णपणे अपोजिट पोल्स कडे वगैरे गेले होते. आणि अपोजिट पोल्स कडे गेल्यानंतर परत त्या क्रोमोझोम मध्ये काय होणार असेल, डिकंडेन्स वगैरे होतं. आपण प्रोफेजचं स्ट्रक्चर सांगितलं होतं. प्रोफेज मध्ये सुरुवातीला कंडेन्सेशन झालं होतं आणि त्या कंडेन्सेशन मुळे त्या ठिकाणी शॉर्ट आणि थिक स्ट्रक्चर वगैरे तयार झालं होतं. मग ते जे काही शॉर्ट आणि थिक स्ट्रक्चर असेल त्याचं परत डिकंडेन्सेशन कशामध्ये व्हायलंय, टेलोफेज मध्ये व्हायलंय. जर त्याचं डिकंडेन्सेशन जर झालं असेल तर जे काही सुरुवातीला शॉर्ट आणि थिक स्ट्रक्चर मध्ये असणारे क्रोमोझोम आहेत ते पूर्णपणे कुठल्या फॉर्म मध्ये बघायला भेटतील, आपल्याला थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर मध्ये वगैरे बघायला भेटतात. आणि परत ते इनविजिबल फॉर्म मध्ये वगैरे असतात. तर न्यूक्लियर मेम्ब्रेन इज फॉर्म्ड अराउंड द ईच सेट ऑफ क्रोमोझोम रिच्ड ऍट द पोल्स वगैरे सांगितलं. ह्या दोन्ही ध्रुवाकडे जे काही गेलेले क्रोमोझोम वगैरे आहेत त्या क्रोमोझोमच्या सभोवताली त्यातून काय तयार असेल, न्यूक्लियर मेम्ब्रेन वगैरे तयार होतं. अँड दस टू डॉटर न्यूक्लियर फॉर्मड इन अ सेल. आणि त्याच प्रकारे काय होणार असेल, मग एकाच सेल मध्ये दोन त्या ठिकाणी डॉटर न्यूक्लियर वगैरे तयार होतात. परत nucleolus also appears in each daughter nucleus and the spindle fiber completely disappeared वगैरे सांगितलं. हे जे काही न्यूक्लियस वगैरे आहे ते न्यूक्लियस आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतात. जे काही स्पिंडल फायबर वगैरे होते ते स्पिंडल फायबर आपल्याला काय कम्प्लिटली डिसअपिअर झालेले वगैरे बघायला भेटतात. आता आपण टेलोफेज बद्दल सांगितलं, ठीक आहे. टेलोफेज आहे जे काही आपण त्याला अंत्यावस्था वगैरे सांगतो. आणि टेलोफेज मध्ये काय झालं होतं, त्याच्या अगोदर म्हणजे टेलोफेजच्या अगोदरची जी काही स्टेप आहे ते स्टेप कोणती सांगतो आपण, एनाफेज सांगतो. त्या एनाफेज मध्ये जे काही क्रोमोझोम आहेत ते क्रोमोझोम त्याच्या सेंट्रोमियर पासून सेपरेट झाले होते. आणि जे काही सेपरेट झालेले क्रोमोझोम आहेत ते पूर्णपणे सेल्सच्या अपोजिट पोल्स कडे वगैरे खेचण्यात आले होते. पण याच्या नंतरची जी काही स्टेप आहे ते आपण त्याला टेलोफेज सांगतो. मग ह्या टेलोफेज मध्ये दोन्ही अपोजिट साईडला जे काही गेलेले क्रोमोझोम वगैरे आहेत त्या क्रोमोझोमच्या सभोवताली त्याकडे न्यूक्लियर मेम्ब्रेन तयार व्हायलाय. आणि परत त्याकडे काय होत असेल, त्याच्यामध्ये न्यूक्लियस सुद्धा बघायला भेटतं. आणि त्याचबरोबर ह्या क्रोमोझोम मध्ये डिकंडेन्सेशन झाल्यामुळं ते सुरुवातीला स्ट्रक्चर असणारे जे काही क्रोमोझोम आहेत म्हणजे थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर मध्ये आपल्याला ते क्रोमोझोम वगैरे बघायला भेटतात. तर इन दिस वे कॅरिओकायनेसिस कम्प्लीट अँड द सायटोकायनेसिस बिगिन वगैरे सांगितलं. आतापर्यंत जे काही आपण स्टेप वगैरे सांगितल्या, फोर स्टेप सांगितल्या, त्याच्यापैकी फर्स्ट स्टेप सांगितलं आपण प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज अँड टेलोफेज. ह्या जे काही स्टेप वगैरे असेल ह्या स्टेप कम्प्लीट झाल्या याचा अर्थ कॅरिओकायनेसिस स्टेप वगैरे कम्प्लीट झाल्या. आणि कॅरिओकायनेसिस नंतरची जे काही स्टेप आहे ते आपण कोणती सांगतो, मग सायटोकायनेसिस, दॅट इज द सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन वगैरे सांगतो. तर त्याच्यामध्ये परत पॉइंट आहे, मग द सायटोप्लाझम डिवाइड बाय द सायटोकायनेसिस अँड द टू न्यू सेल्स आर फॉर्मड विच आर कॉल्ड ऍज अ डॉटर सेल्स वगैरे सांगितलं. जे काही सायटोकायनेसिस प्रक्रिया वगैरे असेल त्या प्रक्रियामध्ये सायटोप्लाझमचं डिवायडेशन होतं आणि डिवायडेशन झाल्यानंतर त्याच्यापासून दोन नवीन पेशीची निर्मिती वगैरे होते. त्या दोन नवीन पेशीलाच काय म्हणतो आपण त्या ठिकाणी डॉटर सेल्स वगैरे सांगतो. तर इन दिस प्रोसेस a notch is formed at the equatorial plane of the cell which deepens gradually and thereby two new cells are formed वगैरे सांगितलं. या ठिकाणी जे काही दोन सेल्स वगैरे आहेत, ठीक आहे, दोन सेल्स आहेत, कन्सिडर करा या ठिकाणी ह्या दोन सेल्स आहेत. ह्या दोन सेल्स मध्ये हा जो काही मधला पार्ट आहे तो मधला पार्ट काय व्हायलाय, डीप वगैरे व्हायला. आणि डीप झाल्यामुळं याच्या नंतरचं जे काही स्ट्रक्चर वगैरे आहे ते स्ट्रक्चर आपल्याला काय बघायला भेटतं, मग
ते अशा स्वरूपामध्ये त्याचं स्ट्रक्चर बघायला भेटतं. या ठिकाणी एक नॉच तयार होतं, म्हणजे एक विशिष्ट अशा स्वरूपामध्ये खाच वगैरे तयार होते आणि त्याच नॉच तयार झाल्यामुळं ते पूर्णपणे दोन्ही सेल एकमेकापासून काय होणार असेल मग सेपरेट वगैरे होतात. तर हाऊएव्हर इन केस ऑफ अ प्लांट सेल, पण आता या ठिकाणी वनस्पती पेशी आहे, त्या वनस्पती पेशीमध्ये काय होणार असेल, हाऊएव्हर इन प्लांट सेल instead of a notch a cell plate is formed exactly along the midline of the cell and thus cytokinesis completed वगैरे सांगितलं. जर आपण त्या ठिकाणी प्लांट सेलचा जर विचार केला असेल, आता प्लांट सेलचं जे काही स्ट्रक्चर वगैरे असेल ते स्ट्रक्चर काय सांगतो आपण मग, हे जर प्लांट सेल वगैरे असेल, ह्या प्लांट सेलचं जर डिवायडेशन व्हायचं असेल तर त्या ठिकाणी नॉच फॉर्मेशन न होता काय होतं, या ठिकाणी मधल्या साईडला सेल प्लेट तयार होतं. मग सेल प्लेट तयार झालं तर त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपण लास्ट व्हिडिओ मध्ये पण सांगितलं. पण स्ट्रक्चर काय होतं, मग हा जो काही सेलचा पार्ट आहे तो काय होतो, इलॉंगेट वगैरे होतो, थोडासा मोठा वगैरे होतो. मोठा झाल्यानंतर याच्यामधून काय होतं, त्याचं सेपरेशन वगैरे होतं. मग अशा प्रकारे आपण मायटॉसिस जो काही पॉइंट आहे तो आपण पॉइंट वगैरे पाहिला. आणि तो मायटॉसिस कम्प्लीट होण्यासाठी त्यासाठी 2 स्टेप वगैरे लागतात, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस असेल. लास्ट पॉइंट आहे मायटॉसिस इज एसेन्शियल फॉर द ग्रोथ ऑफ बॉडी. हे जे काही सूत्री विभाजन आहे त्या सूत्री विभाजनाच्या साह्यानं आपल्या शरीराची काय होणार असेल, वाढ वगैरे होते. आणि त्या व्यतिरिक्त बिसाइड इट इज नेसेसरी फॉर द रिस्टोरेशन ऑफ अ इमॅसिएटेड बॉडी, वुंड हिलिंग अँड द फॉर्मेशन ऑफ अ ब्लड सेल वगैरे सांगितलं. जे काही मायटॉसिस आहे या मायटॉसिस मुळे सजीवाच्या शरीराची वाढ होते, त्याचबरोबर शरीराची जी काही झालेली झीज वगैरे असेल ते झीज सुद्धा भरून काढता येते. जखमा झाल्या असेल तर जखमा सुद्धा भरून येतात आणि त्याचबरोबर रक्तपेशी सुद्धा त्या ठिकाणी काय होते, निर्मिती वगैरे होणार असेल. थँक्यू.